वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतीक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत। एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने TSION मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती। त्यामुळे सर्वच भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत होते। वनमंत्र्यांच्या या सततच्या पाठपुराव्यास यश आले असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे। त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित 1256 वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 4 लाख युवा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे।